राहू दे ना वहिनी, मला काय म्हणायचंय हे आपल्या तिघांनाही नीट कळलंय. भिंतीलाही कान असतात. उगाचच मी काहीतरी बोलायचो आणि ते गावभर व्हायचं. पैशांची व्यवस्था होईपर्यंत इथून कुठेही जाऊ नका. फक्त आठवडा लागेल पैशांची सोय व्हायला, तोपर्यंत इथे राहा. वहिनी, हात जोडते मी तुम्हाला, पण आम्हाला खरंच पैसे नकोयत. आम्हाला आमच्या घरी जाऊ द्यात. यांची शेवटची इच्छा होती की मी तुम्हाला तुमच्या हिश्श्याचे पैसे परत द्यावेत. तुम्ही जर असेच रिकाम्या हाताने गेलात तर हे मला कधीच माफ करणार नाहीत. वहिनी, माझ्यासाठी नाही तर ह्यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तरी मला मदत करा. एकदा का शैल्याचं लग्न झालं की माझी चांदीच चांदी. सत्ता संपत्ती दोन्ही. मला कळतंय, पाटलांच्या मुलीशी शैलेंद्रचं लग्न होणं हे तुमच्या फायद्याचं आहे. पण त्या भिकारड्या मुक्ताला तसं वाटत नाहीये. त्याचं काय? काय केलं तिनं? अहो, काय केलं? शैलेंद्र आजकाल तिलाच विचारून सगळे निर्णय घेतोय. आणि आता तो लग्नाला नकार देणार आहे, तेही मुक्ताच्या सांगण्यावरून. तुला या वाड्याने आसरा दिला ना, पण या वाड्याच्या खासगी गोष्टीत नाक खुपसायचा अधिकार कोणी दिला तुला? अरे दे आई, मध्ये बोलू नकोस. पाटलांच्या मुलीशी त्याचं लग्न व्हावं ही आबांची इच्छा आहे. माझ्या भावाला भडकवतेस आणि आबांच्या निर्णयाविरुद्ध जायला सांगतेस. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. उलट मी त्याच मुलीशी लग्न कर असं त्यांना समजावत होते. खोटं खोटं बोलतेस तू. नाही हो, मी का खोटं बोलू? एक फडतूस मोलकरीणेस तू या वाड्यातली. आपल्या पायरीनी वाघ. हाऊ बोरिंग. आज संडेच्या दिवशी पण आपण ऑफिसमध्ये बसून काम करतोय. हे बघ, आपण मस्त पहिले जेवायला जाऊ आणि मग फिरायचो. बर, जाऊया. तुला पाटलांच्या मुलीशी लग्न करायचं नाहीये म्हणे. तुला कोणी सांगितलं? तुला जे विचारलं त्याचं उत्तर दे. मला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. मग आपणही कोणाला प्रश्न विचारू नयेत. हे का दीड दमडीच्या मोलकर्णीचे सल्ले ऐकून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेणार असलास तर मला तुला जाब विचारावाच लागणार. त्या दीड दमडीच्या मोलकरणीनेच या वाड्याच्या पैशात न मोजता येणारी भीक दिलीये तुम्हाला, हे विसरू नकोस. शैल्या, या वाड्यात आम्हाला जे पाहिजे ना तेच होतं, समजलं? पण या वाड्याच्या बाहेरही एक जग आहे दादा, आणि त्या जगाच्या पलीकडे एक अज्ञात शक्ती आहे जी स्वतःच्या कायद्यानुसार जग चालवत असते. त्याच्या न्यायापुढे कोणाचंच काही चालत नसतं दादा. आपण कितीही म्हटलं तरी नशिबाने आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय कोणी सांगू शकत नाही. नाही मुक्ता, नशिबाला दोष देऊन स्वतःच्या जीवाला त्रास नको करून घेऊस. नाही, त्रास होऊ नये म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय.